दिग्गज म्हणून गावभर मिरवणाऱ्या खेड तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण। कोट्यावधी रुपये खर्चून जलजीवन मिशन योजना राबवलेल्या गावांनाच कडक उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा। पूर्व भागातील वरुडे, गुळानी, वापगाव, गोसासी, वाकळवाडी, बहिरवाडी, वाडा आणि खरोशी गावात टँकरद्वारे पिण्याचे पाणी। कनेरसर, पूर, नायफड, वाळत, साकुर्डी, कोहिंडे, बुद्रुक आणि कोयाळी तर्फे वाडा या 8 गावांच्या घशालाही कोरड। खेड पंचायत समितीकडे पाण्यासाठी प्रस्ताव। आळंदी शहरातील सांडपाणी बंदिस्त नाल्यातून नेण्यासाठी सुरू असलेल्या कामामुळे महात्मा गांधीजींच्या रक्षा विसर्जन स्तंभास धोका। तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सांडपाणी वाहिनीसाठी दगडी घाटाची तोडफोड। इंद्रायणी लगत दगडी घाटाच्या तोडफोडीमुळे पावसाळ्यात महापुराच्या स्थितीमध्ये संपूर्ण घाटास धोका निर्माण होण्याची शक्यता। प्रशासनाने हे कार्य थांबवून योग्य नियोजन करण्याची ग्रामस्थ आणि वारकऱ्यांची मागणी। नवऱ्याच्या छळाला कंटाळून बायकोने ऍसिड पिऊन केली आत्महत्या। चाकणच्या पानसरेमाळा येथील घटना। लेकीच्या आत्महत्या प्रकरणी सांगली येथील 42 वर्षीय महिलेची चाकण पोलिसात फिर्याद। वेगवेगळ्या कारणावरून नवरा बायकोशी सतत भांडत आणि तिला मारहाण करत असल्यानं उचललं टोकाचं पाऊल। राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर। हिंगणघाट बाजार समिती राज्यात प्रथम। 200 पैकी 165 गुणांसह बारामती तिसऱ्या स्थानी। राज्यातील सहकार विभागाच्या रचनेनुसार पुणे विभागातील बारामती, पंढरपूर आणि अकलूज हे अनुक्रमे पहिल्या 3 स्थानांवर। (1108) सभासद संख्या असलेल्या पाईट येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तर्फे खरीपासाठी 10,84,87,500 रुपये वाटप होणार। संस्थेचे चेअरमन विजय करंडे आणि सचिव सुनील रौंदळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारपासून वाटपाला सुरुवात। कर्ज वाटपामुळे सभासद आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अखेर तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका। तळेगाव चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत मार्ग आणि जमिनीस समांतर 4 पदरी रस्ता। चाकण शिक्रापूर दरम्यान जमिनीस समांतर 6 पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय। दुकानात खरेदीसाठी आलेल्या मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या नराधम नवनाथ मांद्रे याच्यावर आणखीन एक पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। गावातील 14 वर्षीय मुलीची छेड आणि दुसऱ्या एका मुलीचा पाठलाग केला म्हणून खेड पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल। अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात नवनाथ मांद्रे याला केले हजर। राजगुरुनगर न्यायालयाने छेडछाड प्रकरणात आरोपी नवनाथ मांद्रे याची केली न्यायालयीन कोठडीत रवानगी। खेड तालुक्यातील 162 पैकी 144 गावांमधील सरपंच पदासाठी बुधवारी होणार आरक्षण सोडत। वाडा रस्त्यालगत असलेल्या चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम। गाव पुढारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं प्रशासनानं केलं आवाहन। आळंदीकरांना बुधवारपासून पुढील 1.5 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार। नगर परिषद हद्दीतील साखरे महाराज पुलाजवळील मेन रायझिंग लाईन लिकेज झाल्याने दुरुस्तीच्या कामासाठी तातडीने पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार। पाणी पुरवठा नियमित झाल्यानंतर रोटेशननुसार पाणी पुरवठा होईल। काही तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्तीचे काम लांबल्यास पाणी पुरवठ्यास विलंब होईल। मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांची माहिती। देशमुखवाडी येथील डोंगराला लागलेल्या वणव्याच्या झळा। सुरेश चिंदू भेगडे या शेतकऱ्याला 500 ते 600 गवताची गंज, 1000 फात पेंडा भरलेली गंज, बैलगाडीचा जोखंड आणि अन्य साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी। 5 एकर शेताला असलेले कुंपण जळून खाक। आंब्याची झाडं, जळाऊ लाकूड, शेणखत, गौऱ्यांचीही झाली राख। वणव्यामुळे भुईमूग आणि बाजरी पिकाचं नुकसान। वन आणि महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून शेतकरी सुरेश भेगडे यांना न्याय मिळवून देण्याची सरपंच दत्ता देशमुख यांची मागणी।